चला लेग स्प्लिट 3-1 सामन्याला होते सुरुवात. लुझर मध्ये आज सामना पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहतोय शुभम नाईकचा हा संघ, त्याच्या विरोधात आर्यन पवार. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी आर्क लाईन वरती फेकला होता शुभम नाईकला. बघा आजच्या या दिवसामध्ये ना शुभम नाईकला खामोश केलंय. चेंडूची जी लाईन लेंथ जी आहे ते शुभमच्या विरोधात फार चांगली आहे. गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने चेंडू फेकले, त्यामुळे शुभमला आजच्या या दिवसामध्ये कुठेतरी रोखलाय. बघा मागच्या मॅचमध्ये त्यानं फक्त 20च धावा बनवल्या होत्या. कारण आज आपण पाहिलं की रोशन पवारनं 2 मी तर म्हणेन एका मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 48 धावांची विनिंग त्यानं साकारली. अगदी चर्चेमध्ये राहिला आहे रोशन पवार. दोन्ही मॅचेस सलगच्या जिंकल्यात. सुपर 10मध्ये हा संघ दाखल झाला. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. परंतु दुसरा संघ कोण असेल याच्याकडे प्रेक्षक वर्गांच्या आता नजरा लागलेल्या असतील. लक्ष्मी प्रिंट्स विंदणे असेल किंवा वरद 11 नाणिवली. त्याचबरोबर आपण पाहतोय प्राची नवाक 11 विराने संघाकडे देखील चान्स आहे अजूनही. क्या बात आहे अरे, जबरदस्त चेंडूची लेंथ लाईन अगदी पडल्यानंतर बॉल ज्या गतीने येतोय त्यावरती कुणाल निकमला मात्र इथून बेट करत हाही चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा फार चांगली गोलंदाजी, मोठा फटका आलेला नाही आहे. लक्ष्मी प्रिंट्स विंदणे संघाकडं अगदीच डॉमिनेट केलं या संघाला. यावेळेचा बॉल सरळ मात्र बॉडीवरती आढळला जातोय. लेग पॅकचा इशारा पंच त्या ठिकाणी करतात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा राहून गेला होता हरिश्चंद्र भोला, ज्याच्या बॅटमधून आजच्या मॅचमध्ये हरिश्चंद्र भोला ज्याच्या बॅटमधून 37 धावांची इनिंग त्यानं साकारली होती आणि तोच 11 चेंडूमध्ये तोच ठरला होता मॅन ऑफ द मॅच. चला हरिश्चंद्र भोला, आपण या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल की आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण ॲड बघा. हरिश्चंद्र भोला एक तुफानी खेळी केली होती. चला डिफिनेटली इथून व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालेत. अरे पवार बॉलिंग ट्रॅकवरती बॅटशी लिडिंग एज विशाल पाठीमागच्या दिशेनं मात्र थोडंसं बंबल झालाय. इथून सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग झाली आहे अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला पेलाला शेवटच्या मोमेंटला हा चेंडू त्यांना स्टॉप केलाय आणि इथून मात्र हा म्हणता आर्यन पवारचं षटक कधी संपलं कोणालाच ठाऊक नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा बनला, त्या 5 धावा. कुणाल निकमला रोखलंय, शुभम नाईकला देखील रोखलंय. आर्यन पवार सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण समोर 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये हे बॅटल होता, परंतु इथून शरद जिंकला इथे म्हणून असंच म्हणावं लागेल. जणू काही आर्यन पवार ज्यानं शुभम नाईक आणि कुणाल निकमच्या विरोधात फक्त 5 धावा त्यानं खर्च केलात आणि त्यात सुद्धा रबल बॉल्समध्ये बघा इथून धावाही रोखल्या जाऊ शकतात. कारण पाऊस देखील नाही आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ॲडव्हान्टेज मोमेंटम जो असतो तो बॅटिंग करणाऱ्या किंवा फलंदाजाकडे असतो. पण अशा परिस्थितीमध्ये आर्यन पवारचं हे षटक फार महत्त्वाचं या ठिकाणी फेकले गेलं आहे आणि त्यांनाही ठाऊक आहे पहिला सामना जिंकलाय. करो या मरोची स्थिती आहे. इथून आज सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघाला. करो या मरोच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. बॅटची कडा टॉपेज कुणाल निकम थोडंसं प्रेशरमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा खराब फटका त्याचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आज जाईल आणि पहिला धक्का कुणाल निकम तंबूच्या दिशेनं निराश होऊन परतलाय.
चला मॅन ऑफ द मॅच हरिश्चंद्र भोला आणि KTC लाईव्हचे सर्व अर्थातच जिंके दादा यांना मी विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभास्थ कॅमेरामॅन अर्थातच त्यांचा चॅनल जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी प्रसिद्ध चॅनल म्हणून या चॅनलकडे पाहिलं जातं KTC लाईव्ह. जरा कॅमेरामॅन जरा फोकस करा दादावरती KTC लाईव्ह. त्यांच्या शुभास्थ आपण मॅन ऑफ द मॅच हरिश्चंद्र भोला ज्याच्या माध्यमातून तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत असताना आपण पाहतोय. जावं मॅचकडे लक्ष केंद्रित करूया, फोकस करूया. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकम बाद झालाय, ज्यानं खातही न उघडता तो बाद झाला. मात्र या ठिकाणी शुभम नाईकवरती आता जबाबदाऱ्या फार मोठ्या वाढलेल्या असतील या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅटमधून धाबा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये शुभम नाईकला एक विक्रम करायचा चाबा लागेल. फुलटॉस आहे आणि थेट त्याला बॅटपुढे लॉंगॉनच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनला जाईल प्रेक्षक. शुभम नाईकचा हा पहिला धडाका षटकार. शुभम नाईक नाव फार मोठं आहे, जाडा मी तर म्हणेन मोहपाडा वाडी गावाचं नाव उंचरचं गाजवलं, उंच पातळीवरती नेऊन ठेवलं. तो शुभम सध्या स्ट्रगल करतोय, धावांसाठी संघर्ष त्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉल बघा पुढ्यात होता, पडल्यानंतर ज्या गतीनं आला अगदी शुभम नाईकला देखील सरप्राईज केला. मी तर म्हणेन आज चेंडू अतिरिक्त गतीनं आला होता आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बीट केलं होता. लेग पायचा इशारा त्या ठिकाणी पंच करतायत. विकेट किपर देखील बीट झालं, एवढ्या वेगानं हा चेंडू आला होता. गोलंदाज प्रियंसा वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडं. लाईन लेंथ देखील त्याच पद्धतीची आहे. मागच्या मॅचमध्ये गणेशनं 3 षटकार टोकले होते जरूर, परंतु त्याच्या विरोधात सध्या गोलंदाजी फार चांगली प्रेमशी पाहायला मिळते. इथून पावसानं थोडीशी संधी दिली मी ते म्हणेन फ्रेंच 11 विंदने संघाच्या फलंदाजांना पाऊस नाही अशा परिस्थितीमध्ये धाबा येणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पाऊस कोसळत नाही त्यावेळेस मात्र धाबांचा पाऊस पडणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेस मात्र इथून गणेशचा हा फटका सरळ चालला सीमारेखा पार. बघा निर्णय योग्य तो निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत प्रेक्षक. हा आम्ही चेक करतोय थोडंसं बघा, जर इथे कैद झाला असेल तर नक्कीच निर्णय जो परंतु चला इकडे नाही दिसत ग्राउंड अंपायर 4 रन हा दिसत नाहीये. प्लीज बांबू जे आहे ते समोर आलाय, त्यामुळे इथून ग्राउंड अंपायर्स जो निर्णय असेल त्यावरती ठाम राहावं लागेल. त्या निर्णयाला तुम्हाला स्वीकारावा लागेल, त्या निर्णयाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. इथून 4 धाबांचा इशारा आलाय. ग्राउंड अंपायर्स रोशन पवार आहेत त्या ठिकाणी, अनंत पवार. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 17 वरती संघ जाऊन पोहोचलाय. एक चौकार ह्या षटकामध्ये, एक षटकार प्रिन्सच्या विरोधात आपण पाहिलं. एकूण या षटकामध्ये थोड्याशा वेगानं धाबा येत असताना आपण पाहिलं 2 षटकामध्ये 19 धाबा आल्यात, म्हणजे 17 आल्यात बघा. असं वाटलं होतं की 6 आहेत परंतु 4 आहेत, त्यामुळे इथून 17 धाबा पहिल्या षटकामध्ये बनलेल्या आहेत. इथून आपण पाहिलं होतं आर्यनच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये मी तर म्हणेन 12 धाबा खर्च केला होता प्रियन्स या गोलंदाजाने. 1 षटकारांचा समावेश, 1 चौकार होता त्यामध्ये. आणि इथून तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज ओमकार. भव्य स्वागत. शुभम नाईकचा हा फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडं, आकाशाला गवसणी देतोय. मॅक्सिमम 6 धाबा. नुकतंच बाहुबली म्हणून त्याची बोलक नाहीये, तर फटके देखील आकर्षित करणारे त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतं. शुभम नाईक फार मोठा एक गुणवंत खेळाडू आहे. नेहमीच साहजिक त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. काल देखील एक तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या पाठमधून. ओ शुभम नाईक, क्या बात है भाई.
ऑन साइडला केसून मारा डीप एक्स्ट्रा कव्हरला. या फटका खेळण्यासाठी मनगटामध्ये ताकद हवी असते आणि ती ताकद दाखवत असताना शुभम नाईकना सलगच्या दोन्ही बॉलवरती 2 षटकार ठोकत आता प्रेक्षकांना सांगतोय की मला का बाहुबली म्हणून माझी बोलक आहे आणि ती बोलक आता इथून पटवून देत असताना शुभम नाईक स्वतःला सिद्ध करतोय. मागच्या मॅचमध्ये ज्या काही चुका झाल्यात त्या चुका आता विसराव्या लागतील. कुणाल निकम बाद झाले परंतु शुभम नाईक आता स्वतःच्या खांद्यावरती जी जबाबदारी काय असते ते सांगत असताना त्यांना 2 षटकारानं धावसंख्या कुठेतरी 2 षटकामध्ये रोखली केली होती ना, त्या धावसंख्येला आता आकार देत असताना शुभम नाईकला आपण पाहतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून सलक्ष पाहायला मिळतात. बरं प्रेक्षक वर्ग देखा आता चारही साईडला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आनंद घेत आहेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबल बॉलची ही स्पर्धा आपण पाहतोय सेशन पहिलं आणि या पहिल्या सेशनमध्ये अगदी दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे सर्व आपण पाहिलेत. या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय महादेव पिरगड साहेब असेल, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय उपाध्यक्ष प्रकाशदादा पवार असतील, त्याचबरोबर सचिव विष्णुदादा कैर असतील, त्याचबरोबर या स्पर्धेचे सदस्य जयेश पारदे असतील, शरददादा डोंबरे असतील, त्याचबरोबर DN पवार दादा असतील. सगळ्यांनी घेतलेली सातत्यपूर्वक या स्पर्धेसाठी मेहनत फार महत्त्वाची राहिली आहे. सिंगल दाबाली आहे बॉलवरती. शुभम नाईकला 2 षटकारानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. ही तर एक मोठ्या खेळाडूची बोलक असते मित्रांनो. प्रत्येक चेंडू हात आपला नसतो. यॉर्कमध्ये होता बॅटची कडा, पुन्हा एकदा सिंगलसाठी लगेचच कॉल शुभम नाईकचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गणेशला कुठेतरी रोखलं या मॅचमध्ये. गणेशनं मागच्या मॅचमध्ये जणू काही चांगला स्टार्ट दिला होता. लक्ष्मी फ्रेंड्स मिंतन या संघाला जसं गेला होता तसंच त्यांना मात्र आक्रमण करायला सुरुवात केली होती, परंतु यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी प्राची नवाब 11 विराणी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली आहे. हो शुभमचा हा पटका सरळ चाललाय लॉंग ऑफ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडं. अगदीच 6 धाब्यांसाठी शुभम नाईक ऑन फायर. ज्या वेळेस शुभमचा बॅट पण 43 झाल्यात माफी असं गुडलकाकडून इथून थोडीशी चुकी झाली आहे. 43 धाबा आहेत. मागच्या 2 षटकामध्ये 19 होत्या आणि यामध्ये 26 झाल्यात. 43-43. चला जास्त चर्चा करू नका या ठिकाणी. विनंती असेल प्राची नवाब 11 विराणी संघाच्या कॅप्टनला 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 43 आहेत. बॉल नाही शुभम चौधरी आलाय पनवेल एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पनवेलचा अजून एक चांगला खेळाडू, एक शांत खेळाडू आपण पाहिलं. मयूरची चर्चा तर आपण चालूच आहे. मयूरनं कालची केलेली तुफानी आज मयूर वाघचं अगदी वाघ त्याच्या नावातच आहे आणि वाघासारखंच तो काल दहाटला ह्या मैदानावरती. अगदीच नवीन विक्रम त्यानं रचले बघा. आयकॉन नव्हता तब्बल त्याला 1500 पॉईंटनं काहीतरी त्याची बॉली लागली होती आणि त्या 1500 पॉईंटमधून बरेचसे संघ मालकांची इच्छा होती की माझ्या टीममध्ये मयूर यावा, परंतु चिठ्ठ्यामध्ये मयूर गेल्यानंतर तो काल मी तर म्हणेन त्याची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो यावेळेस पाडवरती आदळलाय, पाडवरती होता परंतु फिक केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे एकच धाव. शुभम नाईक स्ट्राईक हवी आहे त्यासाठी मात्र इथून दुसऱ्याचा प्रयत्न देखील झालेला नाही आहे. सिंगलला मिळाली आहे या बॉलवरती. सिंगलला मात्र स्ट्राईक आता स्वतः जवळ ठेवत असताना
44 44 वरती संघ आता सध्या शुभम चौधरीचा पहिला पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल महत्वाची विकेट शुभम नाईक परतलाय तंबूच्या दिशेनं, कारण शुभम चौधरीनं ही महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. आणि इथून मात्र प्राची नवा केलवन वीरानी संघाला आता कुठेतरी आता धाबांचा जो डोंगर रचायचा होता त्या धाबांपासून आता कुठेतरी रोखलं जाऊ शकतो लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघाला, कारण शुभम नाईकची विकेट या क्षणाला फार महत्त्वाची होती आणि तो आता निराश होऊन मात्र परतलाय. सुरेश बुगडा मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. अजून एक पनवेलचा हा खेळाडू बघा, पनवेल धामणी अर्थातच दोदाणी असो, धामणी गाडेश्वर वाजपूर या गावातून जे खेळाडू आलेले आहेत ना ते अगदी त्यांना आकर्षित केलं या मैदानावरती. शुभम असेल, मयूर असेल, त्याचबरोबरीनं सुरेश बुगडा आज थोडासा शांत राहिला आहे मी तर म्हणेन. अगदी समोर होता या वेळेस मात्र आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून शुभम चौधरीचा हा चेंडू सरळ बीट करत चालला आहे विकेट किपरकडे. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा कमबॅक काय असतं ना शुभम चौधरीनं दाखवलं या मॅचमध्ये, या षटकामध्ये. बघा मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धाबा गेल्या होत्या. प्रेशर होता शुभम चौधरीवरती देखील, असं नाही की प्रेशर नव्हता या षटकामध्ये, परंतु शुभम नाईकची जशी विकेट आली आहे ना तशी जणू काही या मॅचमध्ये धाबा कुठेतरी मी तर म्हणेन धाबांचा सुळसुळाट जो होता तो धाबा कुठेतरी थांबल्यात. आता प्राची नवाक 11 वीरानी संघ आर्यन पवारच्या नेतृत्वाखाली हा संघ आज इथून खेळत असताना पहिला सामना त्यानेही गमावला. इथून थोडीसा वेगळं काही करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या इथून शुभम चौधरीचा, अतिरिक्त बाउन्स चेंडूला दिला जातोय आणि त्याचमुळे काय इथून वारंवार बाउन्स चेंडू होतोय. दोन्ही वाईट चेंडू या ठिकाणी आलेत. प्रेशर इथून मी तर म्हणेन शुभम चौधरीला घ्यायचं नाही, कारण शुभम नाईक बाद झाला अशा परिस्थितीमध्ये ॲडव्हान्टेज गोलंदाजाकडे असला आपला, पण तो इथून शुभम चौधरी मात्र थोडासा प्रेशरलीच पाहायला मिळतोय. 2 अबांतर चेंडू फेकले. ह्या चेंडूचा फेकण्याचा प्रयत्न त्याचा वारंवार केला जातोय. आज चेंडू फेकण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते, परंतु मागचे दोन्ही चेंडू अतिरिक्त बाउन्स झाले आणि त्यामुळे दोन्ही चेंडूवरती मी तर म्हणेन पंचांनी दोन्ही चेंडू वाईट त्या ठिकाणी घोषित केले होते. त्यामुळे हाही चेंडू बीट या ठिकाणी झाले. फलंदाज सुरेश, शरीराचा वेध होता, शरीरावरती आदळला. हाही चेंडू मात्र डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं षटक या ठिकाणी शुभम चौधरीनं फेकलंय. फक्त या षटकामध्ये ज्यानं धाबा खर्च केल्या 3 धाबा, त्यामध्ये 1-2 वाईटच्या होत्या, एक बॅटकट होती. एकूण टीमची टोटल धाबा संख्या 46 वरती फक्त 3 धाबा आल्यात. मागच्या 3 षटकामध्ये 43 बनल्या होत्या आणि या षटकामध्ये 3 धाबा खर्च करत शुभम चौधरीनं हे षटक फार लवकर संपवलं मी तर म्हणेन. त्यामध्ये 2 अवांतर चेंडू वाईटच्या देखील 2 धाबा होत्या, बॅटनं फक्त 1च धाब. क्या बात आहे शुभम, फार चांगलं षटक राहिलं. बघा रबल बॉलमध्ये 1 धाव किंवा 2 धाबा देणं इतक्या धाबा मोठ्या नाही आहेत, कारण रबल बॉलमध्ये तुम्ही 30-35 धाबा देखील बनवू शकतात. आर्यन पवार आले स्वतः, संघ नाईक स्वतः टीमचं कॅप्टन लीड करताय टीमला. बराचशा चर्चेमध्ये हाही खेळाडू होता. आज चर्चा डिफिनेटली होईल. पहिल्या षटकामध्ये त्याने 5 धाबा खर्च केल्या होत्या. सावरसईचा हा खेळाडू आहे. कमी वयामध्ये अगदी यशाची शिखरं ज्याने गाठली आहेत तोच आर्यन पवार मैदानाच्या आतमध्ये आता दहाडतोय. सध्या त्याची तेज तरार गोलंदाजी, बनाट वेग, अतिरिक्त गती पडल्यानंतर चेंडू बराचसा वलन देखील घेतोय, बाउन्स होतोय. बऱ्याचशा गोष्टी या गोलंदाजाकडून शिकण्यासारख्या आहेत. युवा गोलंदाज जरूर आहे. शॉर्ट पिच बॉल, लेंथ, गती काढली होती चेंडूमधून आणि अशा परिस्थितीमध्ये केलेला हा फटका थोडासा मिस टायमिंग होतो आहे. शुभम चौधरी लॉंग ऑफ ला फील्ड करतायत चेंडूला. तत्पूर्वी 1 धाव घेण्याची त्या ठिकाणी उभा पाहायला मिळते. एका धाबेनं मात्र आता संघ थोडासा निराश होत असताना पाहायला मिळेल. जरूर जणू शुभम बाद झालाय ना तशा धाबा कुठेतरी पूर्णपणे रोखल्यात. फिल्डिंग
मध्ये ॲडव्हान्टेज बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला होता. जरूर क्षेत्ररक्षकाला चकवलं होतं त्या ठिकाणी, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू ब्रश झाला शरीराला आणि त्यानंतर मध्ये इथून धाबा कुठेतरी रोखल्यात. एकच धाब या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. फार चांगलं कमबॅक केलंय आर्यन. दोन्ही षटकामध्ये धावाच दिल्या नाही आहेत. याही षटकामध्ये 4 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेत, 2च धाबा याही षटकामध्ये त्याच्या. हो, यावेळेस पिक केलं होतं, थोडंसं मागे ठेवला होता चेंडू, परंतु त्याला अगदी फिरकवला मिड विकेट सीमारेखा पार. आर्यन पवारच्या विरोधात हा पहिला षटकार ठोकला मी तर म्हणेन गणेशनं, आणि या षटकारानं टीमची टोटल धाबा संख्या 56 वरती जाऊन पोहोचली. 54 धाबा आहेत बघा, 54. आणि इथून षटक हा म्हणता हेही षटक संपलंय. 54 वरती संघ इथून जाऊन पोहोचलाय. लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणे थोडासा निराश असेल, कारण लो स्कोरिंगचा हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकामध्ये किमान 70% पर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं होतं, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की तब्बल 102 धाबा या ठिकाणी बनवल्या होत्या, आणि त्या 103 धाबांचा पाठलाग करत असताना परत इलेव्हन नाणेवली संघ कुठेतरी अमित म्हणेन मागे राहिला होता. 5 षटकामध्ये 102 धाबाही होऊ शकतात हेही आपल्याला ठाऊक आहे, आणि 5 षटकामध्ये इथून 54 धाबा आता सध्या लक्ष्मी फ्रेंड्स बिंदने संघानं बनवल्यात. त्या धाबांचा पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच प्राची नवा केले, पण विराणी संघाला थोड्या वेळातच दोन संघ पुन्हा एकदा आमने समेत आपण त्या अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पावसानं अगदी संधी दिली, पावसानं अगदी थोडीशी मी तर म्हणेन विश्रांती घेतली आहे. समोरच्या दिशेनं बघा आपण पाहू शकाल इसाळगडचा हा डोंगर. अगदीच मागच्या काही दिवसांमध्ये एक अतिशय मोठी दुर्घटना घडली होती, आणि तोच डोंगर समोरच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी भयानक असं वातावरण सध्या तिकडे बनत चाललंय. पावसाळ्याचे दिवस आहेत, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अगदी समोरचा डोंगर बघा, अगदी हिरवेगार अशी झाडी आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यामधून वाहणारे ते धबधबे आपल्याला पाहायला मिळतात समोरच्या दिशेनं. त्यामध्ये सगळे प्रेक्षक वर्ग आता सध्या आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या क्रीडांगण नाणेवली क्रीडांगणामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा करूया मनापासून स्वागत. चला सामन्याला सुरुवात करायची. बघा कुणाला निकम आलेत बॉल ट्रॅक वरती. 5 षटकाची मॅच आहे. 5 षटकामध्ये 55 धावांचा पाठलाग. नक्कीच आपले नागोटणी चायवाले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वडापाव त्याचबरोबर चाय, सिमरोल या मटर छाज या सगळ्या गोष्टी तुम्ही खरं तर आनंद घेऊ शकतात. अगदी पावसाचे दिवस आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये चहा तुम्ही अगदीच उपयुक्त अशी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अगदी त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. बघा आमच्या स्टेजच्या समोरच आहे त्यांची गाडी.
कोणाला हवा असेल तर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा. चला मॅचला होते सुरुवात. बस बॉल कुणालचा सरळ शुभमला बीट करतोय आणि डॉट बॉलनं मात्र सांगता लो स्कोरिंगची मॅच आहे सर. आपण पाहतोय 5 ओव्हरमध्ये 55 बनवायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुणाल निकमचं हे षटक देखील फार महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. समोरच्या दिशेनं ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाब घाई करणार नाहीये आर्यन पवार. शुभम चौधरी पनवेलचा अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मग पनवेलवरून आपण चर्चाच करत आलोय की दोदानी गावामधून देखील अनेकशे बरेचसे खेळाडू आहेत ते चर्चेमध्ये राहिलेत. या 2-3 दिवसामध्ये देखील दोदानी गावामधून देखील अनेक सारे खेळाडू आपल्याला या मैदानावरती येताना पाहायला मिळते. परंतु आर्यन पवारचा हा फटका आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार चा विक्रम जरूर आर्यन पवारच्या नावावरती राहणार आहे. बघा समोरच्या टेकडी जे आहे प्रेक्षक त्यांच्याही डोक्यावरून हा चेंडू अगदीच षटकार ठोकलाय. बाजी काढा शुभम नाईक साठी हा झेल थोडासा कठीण जरूर होता परंतु असे झेल पकडणं फार महत्वाचे आज आहेत या मॅच मध्ये. कुणाल थोडासा निराश असेल. बघा 6 हॅट्रिक विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी स्क्रीम रोल. बघा कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी 6 हॅट्रिक चौकार हॅट्रिक हॅट्रिक विकेट साठी ही संधी आहे. आपले नागोरी चायवाले बघा त्यांच्याही माध्यमातून पारितोषिक. परंतु इथून आर्यन पवार बरसतोय. फुलटॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल करत असताना फाईन लेगच्या डोक्यावरून पाठवलाय. मॅक्झिमम कुणाल निकमच्या विरोधात हा दुसरा मोठा फटका षटकार पाहायला मिळतो. बघा आर्यन पवार आपण चर्चा जरूर केली होती. या नावाची चर्चा जरूर राहिली होती की आर्यन पवार ज्या वेळेस बरसतो ना त्या वेळेसमध्ये धाबांचा अक्षरशः पाऊस तो पाडत असतो. युवा खेळाडू आहे आणि या खेळाडूची चर्चा जरूर आपण करत आलो आहे. अजून एक हाई बॉल चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन शॉट पलीकडे. हा दुसरा सलगचा षटकार आर्यन पवारच्या बॅट मधून आणि सलगचे 3 आले. तर मग इथून नागोरी चायवाले 3 षटकार तब्बल पाहायला मिळालेत. लोअर फुलटॉसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका शुभम चौधरीच्या बॅट मधून आलाय. हा चौकार शुभम या ठिकाणी नागेश उघडा या ठिकाणी पोहोचताना आहे हँडसम बॉय म्हणून त्यांची बोला काय सातत्यपूर्वक आणि त्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती होत्या. नागेश या वेलकम स्वागत आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. हा नक्कीच चर्चा जरूर त्यांची आपण करूया थोड्या वेळात. करा अर्थाडा शुभम नाईक बॉलिंग ट्रॅकवरती आले. शॉर्ट पिच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस गती काढली होती चेंडू मधून एकदा पूर्ण केली आहे. रिक्स घ्यायला तयार नाहीये आर्यन त्या ठिकाणी. दुसरी धाब झाल्याचं शुभम चौधरीने कॉल केला होता त्या ठिकाणी परंतु एकच धाब या ठिकाणी आर्यन पवार सांगतो की मला स्ट्राईक घ्याव्या. आर्यन पवारच्या बॅटमधून आकर्षित करणारे ते स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आणि हॅट्रिकसाठी चान्स आहे षटकार हॅट्रिकसाठी कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आर्यन पवारनं ठोकले होते आणि या बॉलवरती जर का षटकार आला तर हॅट्रिक पूर्ण करेल साध्य करेल. पण समोर शुभम नाईक आहे. शुभमचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गतीनं आला ज्या गतीनं अपेक्षा केली नव्हती आर्यननं दुसऱ्यासाठी यावेळेस कॉल जरूर आहे आणि गुड बिटवीन द रनिंग आता पाहायला मिळते. एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना आर्यन यावेळेस मध्ये पाहायला मिळतोय. पावसानं अगदी आता सुट्टी दिली मी त्यामुळे सुट्टी घेतली असंच म्हणावं लागेल कारण पाऊस बघा आता 2-3 मॅच मध्ये पाऊसच आलेला नाहीये त्यामुळे इथून धाबा कुठेतरी मी तर म्हणेन कमी पाहायला मिळाला. क्या बात आहे. फक्त टायमिंग क्लास या फटक्यामध्ये आर्यन पवारचा पाहायला मिळतोय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रोहित शर्मा स्टाईल मध्ये ठोकलाय. अजून एक हा आगाज मी तर म्हणेन षटकार आर्यन पवारचा पाहायला मिळतो आणि या 6 धाब्याने टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल 34. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न होतोय. इथून निराश असेल शुभम नाईक आजच्या या खेळीवरती. असं वाटलं होतं ना सर की आजच्या दिवसामध्ये शुभम नाईकचा हा संघ
जो आहे तो नक्कीच टॉप 10 मध्ये जाईल, दाखल होईल. कारण शुभम नाईकचा कालच्या दिवसामध्ये राहिलेला तो खेळ प्रत्येक दिवस हा खेळाडूचा नसतं हेही सांगणं कठीण आहे. कारण कालच्या दिवसामध्ये ओपनमध्ये शुभम नाईकनं फार चांगला खेळ केला होता, परंतु आज त्याचा दिवस नाही असंच म्हणावं लागेल. उंच गेलाय आर्यन पवारचा. हा झेल सुटणं कठीण आहे आणि इथून महत्वाची विकेट. आर्यन पवारचा खेळ संपलाय. पहिली महत्वाची विकेट मी तर म्हणे त्या ठिकाणी प्राची नवा केले म्हणजे विराणी संघाला हा मोठा धक्का. आर्यन पवार परतलाय. जबरदस्त केली राहिली यार बाबा. 807 चेंडूमध्ये ज्यांना 28 धाबांची इनिंग साकारली. डाबा अगदीच जबरदस्त पद्धतीने ज्यासाठी तो बोलकला देखील जातोय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. सामना अगदी खुल्ला केलाय, सोपा बनवलाय. या मॅचमध्ये असं वाटलं होतं लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु आर्यन पवारची तुफानी खेळली आणि त्यानंतर मात्र त्याची ही महत्वाची विकेट आली आहे. विशाल वाघमारे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हाही एक चांगला खेळाडू आहे. हो, हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झालाय. बॅटच्या स्टिकर वरती लागला. दुसरीचा प्रयत्न शुभम यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे रनआउट साठी जरूर या ठिकाणी तिसऱ्या मंचाकडे माग केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. विशाल थोडंसं शॉर्ट राहिला की काय असं जणू काही वाटलं की, पण ग्राउंड हम्पर्स जो निर्णय जो आहे तो आउट होता आणि त्याच निर्णयावरती आता इथून मात्र विशाल बाद होतोय. रनआउटचा शिकार बनला. अजून एक विकेट या ठिकाणी गमावलं ती अर्थातच आपण पाहतोय. महेंद्र नवीन फलंदाज. कसंही शेत गावचा हा खेळाडू बघा, मागच्या मॅच मध्ये चान्स मिळाला होता, पण शेवटच्या मोमेंटला या खेळाडूची चर्चा आम्ही वारंवार करत आलो आहे. कारण त्या खेळाडूचा खेळही तितकाच उल्लेखनीय राहिला आहे. ज्या ज्या मैदानावरती तो खेळलाय ना, त्या त्या मैदानावरती त्याने नवीन विक्रम, नवीन इतिहास त्याचा आपण पाहिलाय. ओपन असो किंवा ग्रामीण असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्यानं आपली जी गुणवत्ता आहे, जी खेळाडू वृत्ती आहे ना, ती त्यानं सिद्ध केली आहे. आणि त्यालाच आता प्रमोट केलं मितीमध्ये युनिट क्रमांक 4 वरती. हा खेळाडू या मिथ म्हणेन प्लॅटफॉर्मचा देखील आहे, कारण या खेळाडूचा खेळ बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहिला आहे. टीमची थोडं धाबसंख्या आता सध्या 35 धाबा आहेत. धावपटल्यावरती अजूनही 20 धाबांची गरज आहे. हो, यावेळेसचा बॉल गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी वेगळी आगली वेगळी पाहायला मिळते. यावेळेस पडल्यानंतर विलासला आपण पाहतोय. यावेळेस विलास बॉलिंग ट्रॅक वरती. ओ क्या बात आहे, कमालीचा फटका. परंतु इथून बॉल बॅट जी होती ती स्टंप हिटिंग झाली आहे असंच म्हणावं लागेल. नशिबाची साथ चौकार होता, परंतु बॅट जो होता, बॅट जी होती ती अगदी स्टंपला त्या ठिकाणी लागलेली आहे. त्यामुळे थोडंसं निराश असेल, हातात असेल, कारण स्टंपच्या अगदी जवळ राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची विकेट. थोडासा निराश, डोक्याला हात लावला त्यांनी, काय हे काय घडलं माझ्यासोबत. कारण असं कुठल्याच खेळाडूच्या सोबत घडणं फार मी तर म्हणेन निराश असेल. चौकार होता, परंतु बॅट अगदी होती ती स्टंपला लागली. त्याचमुळं जणू काही विकेट आली आहे. निराश हाताच आज चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत की खामोशी किती आहे त्याच्या चेहऱ्यावरती. कारण संघाने विश्वास दाखवला होता. 4 धाबाही होत्या या फटक्यामध्ये, परंतु अगदी स्टंपच्या जवळ ज्यावेळेस आपण क्रीजमध्ये असतो ना, त्यावेळेस स्टंप वाचवणं देखील फार महत्त्वाचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या चुका होत असतात आणि जणू काही ती चूक आपल्याला पाहायला मिळाली मागच्या बॉलवरती. महत्त्वाची विकेट अजून एक या ठिकाणी भिलवली आहे गोलंदाजानं. हे क्या बात आहे. विलास
चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. चूक बघा, आपण उल्लेख केला होता की आगळी वेगळी थोडीशी स्टाईल, गोलंदाजी करण्याची स्टाईल जी आहे त्याची ती वेगळी पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजानं त्याची ॲक्शन ओळखणं थोडंसं कठीण जात आहे. प्रियेशला आपण पाहतोय नवीन बॅट्समन, परंतु इथून कमबॅकिंग गोलंदाजी हेच तर असतं. आज तर क्रिकेट आहे ना मित्रांनो, जे पडद्याआड जे हिरो असतात ना ते तुम्हाला दिसत नाही, परंतु ज्या वेळेस त्यांना संधी मिळते, चान्स मिळते ना, त्या वेळेस मी तर म्हणेन त्या संधीचं सोनं करत असतात. आणि त्यामधला हा गोलंदाज विलास बघा, शॉर्ट पिच बॉल, क्षेत्ररक्षक काच्या मस्तकाला दिले दस्तक, चेंडू सीमा रेखा पार, 6 धाब्यांसाठी. बघा, हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं, परंतु खेळाडूनं ती केलेली चूक आणि त्यानंतर आलेल्या तब्बल 6 धाबा या चेंडूवरती मोजाव्या लागतात. टीमची थोडं धाबसंख्या जाऊन पोहोचेल आता 42 वरती. हल्लू हल्लू आता विजयाच्या दिशेकडं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्राची नवा केलेवन विरान या संघ. शॉर्ट पिच, इथं एव्हल्युशन मिळाले नाहीये आणि या वेळेस विकेट. बट मागचा बॉल जो होता ना त्यावेळेस जर का त्या 6 धाबा वाचवल्या असत्या, तिथं ही विकेट आली असती कदाचित, तर मॅच मध्ये मी तर म्हणेन कमबॅक केलं असतं. त्या अर्थातच लक्ष्मी फ्रेंड्स भिंतने संघानं, परंतु बघा एक एक चूक, एक एक छोटी छोटी चूक किती महत्वाची असते ते तुम्हाला क्रिकेटमध्ये समजदार आहे. येणारे 6 चेंडू आणि 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. बारामध्ये 13ची गरज आहे. सामना सोपा जरूर बनलाय, परंतु मागच्या बॉलमध्ये जी चूक झाली होती ती नक्कीच थोडीशी त्या दिवसभर मी ते म्हणेन टवचत राहील, कारण एक एक चूक जी असते ना ते आपल्याला फार महागडी ठरत असते. आणि तीच जणू काही मागच्या बॉलवरती जो षटकार गेला होता, तो षटकार कुठेतरी मी तर म्हणेन लक्ष्मी फ्रेंड्स भिंतने संघाला जर का तो झेल बनला असता, झाला असता, तर कदाचित ह्या मॅचमध्ये अस्तित्व कायम टिकून राहिलं असतं. परंतु इथून अजूनही सामना संपलेला नाही आहे. रबल बॉल असो किंवा टेनिस असो, क्रिकेट हा क्रिकेटच आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आता येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी बनवायचे 13 धाबा. नाना खंडपी बॉलिंग ट्रॅकवरती. पनवेलचा अजून एक स्टार, पनवेलचा अजून एक चांगला खेळाडू नाना खंडपी. त्याचाही दिवस त्याच्या बॅटमधून धाबा बनलेला नाही आहेत. कुणाल निकमच्याही बॅटमधून धाबा जास्त आपल्याला पाहायला मिळाला नाही आहेत. गोलंदाजी चांगली करावी लागेल नाना खंडपी. पहिला बॉल वेगानं फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईट बॉल इशारा केलाय त्या ठिकाणी. अनंत पवार सरांना आपण पाहतोय, किशोर शिंगबाज सरांना या मॅचमध्ये आपण पाहतोय. हा बाद आहे. शुभम चौधरीचा हा फटका सरळ चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडा. अजून एक मागची मामेट षटकार आणि 6 धाबा तब्बल मिळत आहेत. प्राची नबा केले पण बिराणी संघाला नाही. 6 धाब्याने 49 वरती आता संघ जाऊन पोहोचल. 6 धाब्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथपर्यंत हा सामना असं वाटलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत जाईल जरूर, परंतु आर्यन पवारची ती आकर्षित करणारी फलंदाजी, हा फटका पुन्हा एकदा जणू काय मिस टायमिंग होता, परंतु तिकडे तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेले नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. इकडे दुहेरीमध्ये आता रूपांतर करत असताना शुभम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत. 51 धाबा, 4 धाब्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या संख्येनं इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर सगळ्या गोडगुणी प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा वेलकम स्वागत करूया. जेवढं प्रेक्षक आमच्या केटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करता. लक्ष्मी फ्रेंड्स भिंतने
स्पर्धेमधून अगदी त्यांचा प्रवास जणू काही संपणार आहे. इथून दोन्ही सामने आता त्यांचं जणू काही असंच वाटतंय चित्र मैदानाच्या आतमध्ये. एक हा फटका सरळ चाललाय, विनिंग फटका इथून येतोय आणि हा सामना जिंकलाय अर्थात प्रांची नवा केलवन वीराणी संघाला. आणि इथून मात्र आता लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणे संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय. शुभम नाईकचा हा संघ होता, परंतु निराशा पण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. कुठला संघ असेल टॉप 10 मध्ये, कुठला संघ जाणार आहे यासाठी. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून तब्बल आपण धाबा पाहिल्या 28 धाबांची खेळी ज्यानं साकारली आहे, तर आर्यन पवार धरला जातो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आर्यन पवार आणि टॉससाठी संपर्क साधायचा बघा. वरद इलेव्हन नाणेबली संघ आणि इथून प्राची नवा केलेवन विराणी संघाचा कॅप्टन, दोन्ही टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचा आणि लगेचच आपण नाणाफेकीचा काऊल या ठिकाणी करणार आहोत. सुपर 10 मध्ये कुठला संघ दाखल होणार त्यासाठी ही लढत